थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळेल वन स्टार वाघाजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जुम्मापट्टी या दोन संघादरम्यान या आपण पाहतोय चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सामना निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत. ज्या ठिकाणी नाणेफेकीचा आपण जर का पाहायला गेला टॉस मात्र यावेळेस दिला गेला वाघाजवाडी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मात्र पसंत दिली आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जाते आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय जुम्मापट्टी संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पारधी आणि त्याला साथ देईल रमेश पारधी. पारधी बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये पापूर सर्कलचं पहिलं षटक. त्या षटकातील फक्त 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलने मात्र पेनल्टीला सामोरं गेले आपण पाहतो जुम्मापट्टी संघ आणि यावेळेस पाहावं लागेल हे 2 चेंडू कितपत महागात पडतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे प्रकाशवीर अर्थातच जड्या या नावानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र सज्ज होईल. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धातील बॅटिंग करण्यासाठी समोर फलंदाज सामना करेल प्रवीण पारधी. पहिला चेंडू सामना अतिशय सुंदर वेगवान चेंडूची सफर आणि इथून जर का पाहिला गेला हा पहिलाच डॉट चेंडू झेलची संधी निर्माण केली होती मैदानाच्या आतमध्ये मात्र विकेट किपरने केलेली चुकी आणि त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू आज कुठे का होईना चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित राहील. ज्या अनुषंगाने या सामन्याची चर्चा आपण पाहिल्या गेल्या आपल्याला पाहायला मिळाली आणि तो सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वन स्टार वाघाजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जुम्मापट्टी या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र हा सलगचा दुसरा डॉट चेंडू म्हणजे या षटकातील फक्त 2 चेंडू अद्याप बाकी असतील आणि फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अद्यापपर्यंत जर का पाहिलं गेलं समोर फलंदाज प्रवीण पारधी सलग 2 चेंडू डॉट खेळलाय आणि इथून आक्रमण पवित्र सादर करेल काही देखील पाहावं लागेल. ज्या अनुषंगाने पेनल्टीला सामोर गेलाय त्या पेनल्टीचा कितपत परिणाम आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ज्या रीतीने रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अतिरिक्त उंची प्राप्त झाली आणि त्यानंतर बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता फार चांगली गोलंदाजी कमबॅकिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा तिसरा डॉट चेंडू आपण पाहतोय आणि या षटकातील अंतिम चेंडू या वेळेस मात्र फेकला जाईल. समोर फलंदाज प्रवीण पारधी आणि अंतिम चेंडूचा सामना करेल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी कमालीची राहिली आपण पाहतोय. त्या ठिकाणी सलग 4 चेंडू डॉट फेकण्याचा विक्रम म्हणजे अर्थातच मेडन षटक आपण पाहिलं गेलं आणि अप्रतिम कमबॅक राहिला आपण पाहतोय प्रकाशवीरच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या 0 अंकावरती आहे. समाप्त झालाय आणि फार चांगली गोलंदाजी प्रकाश फिरणे अक्षरशः छाप सोडले मैदानाच्या आतमध्ये. या सीझन मध्ये मात्र कुठे का होईना संघर्ष त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहिला मात्र आज त्या संघर्षाला यश येत असताना या मॅच मध्ये आपण पाहिलं जरूर. त्या ठिकाणी 4 चेंडू सलग डॉट फेकल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक फार मोठं नाव अविनाश वाघला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र डॉटने सुरुवात होत असताना फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज अक्षरशः मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना चांगला पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते समोर जुम्मापट्टी संघ आपण पाहतोय इथून मात्र प्रयत्न देखील करणं फार गरजेचं राहील. ज्या रीतीनं अद्यापर्यंत मात्र अकाउंट ओपन झालं नाही यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडूला सजवलं आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये प्रकाशला पाहिलं गेल्याने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न तिसरीला कन्वर्ट करेल का आणि 3 धाबा देखील अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या 3 धाब्याने डाबाची सुरुवात करत असताना आपण पाहिलं गेलं दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती या 3 धाबा आपण पाहतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर केला जाईल कारण जुम्मापट्टी टीमला देखील माहिती आहे जर का वन स्टार वाघाजवाडी टीमच्या अगेन्स्ट चांगली फाईट द्यायची असेल तर या पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल आपण पाहतोय. चला प्रेक्षक वर्ग बघा इथून विनंती असेल कोणत्या प्रकारचा आवाज करायचा नाही जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला मात्र कोणत्याही प्रकारचा मात्र अडथळा निर्माण होणार नाही.
सामन्याचा विचार केला गेला थोडासा का होईना संघर्ष पाहायला मिळते आपण पाहतोय झुमापट्टी टीमच्या माध्यमातून आणि प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका ऑन द कार्पेट आपण पाहतोय. चेंडू सजवला मिड विकेट मध्ये तोपर्यंत चेंडू उचलून फेकला जाईल. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 4 अंकावरती. अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी वन स्टार वाघाजवाडी टीमच्या माध्यमातून राहिली आपण पाहतोय आणि इथून पाहावं लागेल या 4 षटकामध्ये किती धाब्यांपर्यंत रोखलं जाईल हे देखील पाहण्यात एवढंच गरजेचं राहील. मागचा सामना आपण पाहिला अतिशय लो स्कोरिंग राहिला. अवघ्या 22 धाबीचं टार्गेट होता आणि ते सहजरित्या चेस केला भिंगार बी टीमला. यावेळेस मात्र सुंदर चेंडूची सफर गुडलेन स्पॉट वरती चेंडू आपण पाहिला गेला. इथून मात्र डॉट चेंडू सांगता या षटकातील विचार केला गेला अद्यापर्यंत 4 चेंडू फेकी झालेत आणि धावा खर्च केला फक्त 4. म्हणजे फार चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक फेकण्याचा मैदानाच्या आतमध्ये मनसुबा घेत असताना गोलंदाज अभि वाघला आपण पाहतोय अक्षरशः फार चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा फुटवरचा वापर आपण पाहतोय. चेंडूला सजवलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी 2 धावा आपण पाहतोय. इथून मात्र एक धाव आपल्याला थोडंसं का होईना संघर्ष करण्यास भाग पडेल आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र 6 अंकावरती या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ यावेळेस मात्र बाकी असेल आणि अंतिम चेंडूवरती एखाद्या मोठ्या फटक्याची मोहर लावली जाईल का हे देखील पाहावं लागेल. समोर फलंदाज सामना करत असताना रमेश पारदीला आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहिला गेला. चेंडू पडल्यानंतर मात्र डॉट चेंडू सांगता पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक दुसरं संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 6 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतोय कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 6 अंकावरती. मात्र इथून झुम्मापट्टी टीमला अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करणं देखील तेवढेच महत्वाचं राहील. ज्या अनुषंगानं दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण जर का पाहिलं गेलं डबल सिंगलला कन्वर्ट करत अद्यापर्यंत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न राहिला आहे. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 4 चेंडूची सफर राहिली आणि तिथून थोडंसं का होईना मात्र बॅकफुटला फेकले गेले आपण पाहतोय झुम्मापट्टी संघाला आणि इथून मात्र डाव सावरला जाईल का. येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती आक्रमण केले जाईल का. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती अंकुश वाघला आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा आपण पाहतोय. या मॅच साठी मात्र भरपूर वेळ आपण खर्च केलात आपण पाहतोय आणि इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मात्र टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न वारंवार आपण पाहतोय पंचांकडे आशाभूत नजरेनं मात्र दाद मागितली जाते. मात्र लाईन अचूक घ्या आणि आलेला हा डॉट चेंडू अद्यापर्यंत जर का आपण पाहिलं गेलं या इनिंग मधले जवळपास 7 चेंडू डॉट पाहिले आहेत. म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि इथून मात्र कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र हलकेशा त्याने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता आज कुठे का होईना अक्षरशः वंशनार वाघाजवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये चाप सोडत असताना आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं या षटकातील मात्र 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि फार चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा मात्र हा तिसरा चेंडू डॉट म्हणजे फार चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक वारंवार फेकण्याचा प्रयत्न. सुरुवात ज्या ठिकाणी प्रकाशवीरनं अप्रतिम करून दिले त्यानंतर अभिवागनं दुसरं षटक फेकलं त्यामध्ये धाबा खर्च केला आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धाबा आणि त्यानंतर अंकुश वाघ सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस मात्र एष्ट्यांचा भेद आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना झुम्मापट्टी टीमला 6 अंकावरती. पहिला धक्का लागला आपण पाहतोय झुम्मापट्टी टीमला अवघ्या 6 अंकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेलं या षटकातील तब्बल 4 चेंडू डॉट फेकलेत त्यामध्ये एक सफलता आणि इथून पाहावं लागेल या चेंडूची 2 आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल या षटकातील आणि या 2 चेंडूवरती कशा रीतीने धावसंख्या बनवली जाईल. पहिल्या पूर्वार्धामध्ये
बॅटिंग करत असताना हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असेल. आपण जर का पाहिलं गेलं आजच्या रात्रीतील बी लॉर्ड्स आपण पाहतोय आणि एकापेक्षा एक सरस संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये आज खेळताना पाहायला मिळतील. ज्या रीतीने पहिला सामना आपण पाहिला वाजापूर आणि माथेरान बी त्या ठिकाणी परास्त केलं माथेरान बी टीमला आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय वाजापूर संघ. दुसरा सामना आपण पाहिला होता बापदेववाडी आणि गोलेवाडी त्या ठिकाणी विजय संपादित केला बापदेव टीमला आणि तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. आणि नुकताच आपण सामना पाहिला सारसई आणि भिंगार त्या ठिकाणी परास्त केला सारसई टीमला आणि दुसऱ्या फेरीमध्ये मात्र क्वालिफाय झाला भिंगार बी टीम आपण पाहतोय. आणि वर्तमान लढत मैदानाच्या आतमध्ये वाघाजवाडी आणि जुम्मापट्टी या दोन संघादरम्यान ही चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या ठिकाणी लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. ज्या अनुषंगाने मैदानाच्या चौफेर शांतता आपण पाहतोय त्याचं कारण आपण जर का पाहिलं गेलं खराब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जुम्मापट्टी टीमच्या माध्यमातून यावेळेस मात्र बॅटची टॉप एज आणि इथून मात्र आपण पाहतोय टिपला जाईल जेल संपेल फलंदाजाचा खेळ आणि दुसरा विकेटचं पतन दुसरा करारा झटका 6 अंकावरती जुम्मापट्टी टीमला आपण पाहतोय. पूर्णपणे मात्र बॅकफुटला फेकले गेले आपण पाहतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जुम्मापट्टी टीमला आपण पाहतोय. सहाव्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी फार चांगले गोलंदाजी आपण पाहतोय सलग 5 चेंडू अप्रतिम फेकलेत. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक 3 संपलाय आणि तिसरं षटक मेडन विकेट पाहायला मिळाला आणि या षटकामध्ये 2 सफलता आणि 0 धावसंख्या खर्च केल्या. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अंकुश वाघच्या माध्यमातून आणि पूर्णपणे इम्प्रेस केला आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांची मन जिंकल्या अक्षरशः आपण पाहिल्या गेल्या आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती मात्र शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. धुंद्रे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय शत्रुघ्न उसाटकर साहेब यांचा मात्र या वेळेस मात्र शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय जगवंतदादा भस्मा यांच्या शुभ हस्त्या हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. वस्त्र अलंकार माईचे उपदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मानजन्य देऊन यावेळेस आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतं धुंद्रे गावातील एक फार मोठं नाव शत्रुघ्न उसाटकर साहेब सातत्यानं क्रिकेट म्हटला का क्रिकेटसाठी मात्र आवर्जून उपस्थित असतात आणि आज देखील या स्पर्धेसाठी त्यांचं येणं झालं आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी धावांसाठी संघर्ष केला जातोय आणि तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्यात आणि 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिले गेले 8 या अंकावरती. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती ज्ञानेश्वर उघडेला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आणि तिथून पाहावं लागेल 5 चेंडू मागे कशा रीतीनं धावसंख्या बनवली जाईल. पुन्हा एकदा मात्र टॅपिंग क्रिकेट ऑनसाइडला फटका सजवला त्या ठिकाणी प्रकाशवीर खराब फेकी आणि इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा या खराब फेकीनं फारसा फरक पडणार नाही वाघाजवाडी टीमला कारण ज्या अनुषंगाने लो स्कोर आपण पाहतोय यावेळेस मात्र 9-10 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत मात्र शांत संयमी सुरुवात मात्र इथून कुठे का होईना अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करणं फार गरजेचं राहील. या षटकातील आपण जर का पाहिल्या गेला 4 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील आपण पाहतोय पुढचा चेंडू लोवर फुलटॉस होता त्याला अतिशय सुंदररित्या खेळून काढलाय तोपर्यंत डीप मधून चेंडू उचलून फेकला जाईल. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोनला फलंदाज आणि इथून पंच आम्हाला सांगतील की तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. ऑन स्क्रीन वरती साईप्रेच्या माध्यमातून टेक्निकल रूम मध्ये ज्या ठिकाणी आमच्या अनिकेत दादा आपण पाहतोय ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आणि यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येईल की यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. हा तिसरा धक्का लागेल जुम्मापट्टी टीमला 10 अंकावरती. पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेला आपण पाहतोय जुम्मापट्टी संघ ज्या सामन्याचे फार मोठ्या संख्येने चर्चा झाली आपण पाहतोय
मात्र कुठे का होईना निराशा दाखवली पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जुम्मापट्टी टीमला. अक्षरशः ज्या 2 चेंडूंना पेनल्टीला सामोरे गेला तिथून मात्र हा संघ पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय. कारण सुरुवात अप्रतिम राहिली. प्रकाश वीरनं पहिलं षटक फेकलं, त्यामध्ये 4 चेंडूची सफर होती आणि त्या षटकामध्ये फक्त 0 धावसंख्या खर्च केली आणि त्यानंतर अविभागनं दुसरं षटक फेकलं, त्यामध्ये 6 धावा आणि तिसरं षटक पुन्हा एकदा मेडन आला अंकुश वाघच्या माध्यमातून आणि अंतिम षटकामध्ये थोडासा संघर्ष. यावेळेस मात्र अक्षरशः बोट वळवले, स्विंग अँड मिस आणि चेंडू मात्र डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम आपण पाहिले गेलं 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची टोटल धावसंख्या 11 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक लो स्कोरिंग सामना हा पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. मागचा सामना आपण पाहिला 22 धाब्यांचा होता आणि इथून पाहावं लागेल किती धाब्यांचा टार्गेट सेट केलं जाईल. फटका जरूर सजवला आपण पाहतोय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत थोडीशी फंबलिंग आणि 2 धावा मात्र सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्यात आणि इथून मात्र या चुकांचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही. कारण धावसंख्या आपण पाहिले गेले आतापर्यंत फक्त आणि फक्त 13 धावा आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम टार्गेट सेट बॉल यावेळेस मात्र फेकला जाईल. समोर फलंदाज आपण पाहतोय यावेळेस दीपकला आपण पाहतोय. अंतिम चेंडूची सफर शरीरावरती आपण पाहायला गेला, चेंडू जाऊन आदळला आणि तोपर्यंत पंच आम्हाला सांगतील की मिळेल या चेंडूवरती एक सिंगल धाव आणि पहिल्या पूर्वार्धातील आपण जर का पाहायला गेला खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा. उत्तरार्धामध्ये आपण पाहायला गेला समीकरण असेल 24 चेंडू आणि 15 धावसंख्येचं लक्ष असेल. तर आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल दामणी शहापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅट करेल वाशिवले. या दोन्ही टीमला विनंती असेल की टॉस साठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आपण पाहतोय. तर दामणी शहापूर संघाचा संगणक यायचंय. वाशिवली संघाचा संगणक आलाय. आपण चालू मॅच पाहतोय. एका बाजूला टीम पाहतोय वाघाची वाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय जुमापट्टी संघ. एक लो स्कोरिंग मॅच पाहतो आपण. येणारे 24 चेंडू असतील आणि 15 धावेची गरज असेल टीम वाघाची वाडी संघाला. अप्रतिम गोलंदाजी राहिली आपण पहिल्या इनिंग मध्ये. कमालीची गोलंदाजी पाहिली आपण. अप्रतिम गोलंदाजी टीम वाघाची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू मध्ये 15 धावा रोखल्या जातील का? जर रोखल्या गेल्या तर या मैदानावरती एक चांगला इतिहास राहील. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आपण पाहतो. ही स्पर्धा जय वाघोबा क्रिकेट संघ दामणी आयोजित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 च भव्य दिव्य पर्व पाहायला मिळते आपल्याला. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. ओळ्या मैदानाकडे आपण तेवढाच सामना इम्पॉर्टंट मध्ये. एका बाजूला वाघाची वाडी संघ त्याच्या अगेन्स्ट पाडते जुमापट्टी. तर दामणी शहापूर संघाचा संगणक आला असेल तर याचे नाणेफेकी करण्यासाठी दोन फलंदाज मैदानावरती इंटर होते. आपण एका बाजूला फलंदाज पाहतोय अविनाश वाघला पाहतो आपण. त्याच्या संवेद पाहतो आपण ज्ञानेश्वर उघड्याला. दोन ताकदवर फलंदाज असतील. एक लो स्कोरिंग मॅच पाहतो आपण. 24 चेंडू मध्ये 15 धावा रोखल्या जातील का टीम जुमापट्टी आपण पाहतोय.
उत्तर अर्धाला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट. काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज आपण पाहतोय अरविंद निरगुडाला पाहतो आपण. चला पहिला चेंडू पेस करायला आपण पाहतोय फलंदाज ज्ञानेश्वर उघडाला. पहिल्या चेंडू आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आले. आपण थर्ड स्लिपच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आलं. कमीत कमी 3 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षण. संघाचं अकाउंट ओपन झाले. स्वतःच अकाउंट देखील ओपन केलं. 1 धावेवर आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अविनाश वाघला पाहतोय आपण. एक स्टार खेळाडू वाघाची वाडी गावचा आपण पाहतोय. भरपूर मैदानावरती चांगली फलंदाजी पाहतोय आपण. अविनाश वाघला पाहतोय आपण. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिल्या. चेंडू गेलाय. 1 बाउन्स. हा येतोय दर्जेदार चौकार. अप्रतिम फटका पाहिला आपण अविनाश वाघच्या बॅटमॅनना. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. अविनाश वाघला आपण पाहतोय. हा देखील आपण पाहू शकाल. पंचांकडे अपील आपण पाहू शकाल. नाकार धरले पंचांना आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर एक सिंगल पाहायला मिळेल. त्यानंतर एक चौकार. त्यानंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. त्यावर चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. टीम जुमापट्टीला पाहतोय आपण. भरपूर लांबवरचा प्रवास केला या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. जुमापट्टी टीमला पाहतोय आपण. हा देखील त्याच प्रकारे खेळायचा होता. हा देखील निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला. सलगचे 2 चेंडू निर्धाव आपण पाहतोय. गोलंदाज अरविंद निरगुडाला पाहतोय आपण. एक चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय. एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय आपण. 2 षटकामध्ये मॅच जिंकली जाईल का? आयोजकांचा वेळ वाचला जाईल का? असं आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल पण पाहू शकाल झेल कॅरी करता आला नाही. 2 धावा वेगाने सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. एका मोठ्या फलंदाजाला जीवदान भेटले आपण पाहतोय. अविनाश वाघला आपण पाहतोय. या 2 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहतोय विना गडी बाद 7 धावा धावफलकावरती जोडले गेले. तर षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील आपण पाहतोय अरविंद निरगुडाला पाहतो आपण गोलंदाज. हा देखील आपण पाहू शकाल. हलक्यात पेस केला. चेंडू गेला आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आपण पाहू शकाल. चांगले क्षेत्ररक्षण राहिले आपण पाहू शकाल. कमालीचा एफर्ट राहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. कमीत कमी 3 धावा वाजवल्या. पंच आमच्याकडे वरती पहिले षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर चला धामणी शहापूर संघाचा संगणक आला असेल तर रिपोर्ट करायचे आयोजकांपर्यंत. मित्रांनो कुणाची गाडीची चावी हरवली आहे तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आले. कुणाची चावी असेल तर ओळख पटवून घेऊन जायचे. चला पंच स्पीडअप करायचंय. तर नेक्स्ट मॅच असेल बाबदेवाडी संघाचा संगणक आणि भिंगार ब संघाचा संगणक यायचं नाणेफेकी करण्यासाठी पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत. ओळ्या मैदानाकडे आपण पाहतोय एक चालू सामना आपण पाहतोय. एका बाजूला वाघाची वाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय. जुमापट्टी संघ आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण अंकुशला पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू गोलंदाजांना तर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते.
हा देखील आपण पाहू फटका सजवला एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल दोन देखील धावा सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतील या दोन धावने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावरती आपण पाहतोय तर मैदानावरती आपण सामना पाहतोय हिमांशू 11 वाघाची वाडी त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय जुमापट्टी संघ आपल्याला पाहायला मिळतोय दोन ताकदवर संघ लो स्कोरिंगची मॅच पाहतोय आपण हा देखील आपण पाहू शकाल मॅच येणार एक मोठा फलंदाज आपण पहिला धक्का लागला टीम वाघाची वाडी संघाला आपण पाहतोय अविनाश बॅक टू द आउट थँक्यू डीजिया एक मोठा धक्का लागलाय टीम वाघाची वाडी संघाला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होते आपण पाहतोय अंकुश वाघला पाहतोय आपण चला फलंदाज येते मैदानावरती 3 धावेची गरज असेल टीम वाघाची वाडी संघाला आपण पाहतोय सेकंड राऊंड चे पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला टीम बाबदेवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करल भिंगार ब संघ याच्या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी चला स्पीडअप करायचं मित्रांनो पंच सामना चालू करत त्वरित नवीन फलंदाज इंटर होते मैदानावरती डावकरे आताचा एक फलंदाज आपण बघतोय अंकुश वाघला पाहतोय आपण हा देखील हा ट्रॅकर चेंड होता पुरेपूर फायदा घेता आला नाही फलंदाज आपण बघतोय अंकुश वाघला पाहतोय आपण हा देखील त्याच बघा हा देखील सलगचा दुसरा निर्धाव चेंडू अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवले गोलंदाज आपण पाहतोय अंकुशला पाहतोय आपण अंकुश निरगुडाला पाहतोय आपण अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलं एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय आपण हा देखील आपण पाहतोय विनिंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू गेलाय गोळीच्या वेगानं हा येतोय विनिंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय दर्जेदार चौकार चला भिंगार ब संघाचं संगणक घ्यायचे